बघू शकता हे खेळण्याचे स्टॉल वगैरे आहेत किंवा जे झोके वगैरे आहे ते लावायची सुरुवात यावेळी सुरू झालेली आहे. सेटअप वगैरे राहतो आणि ज्यावेळेस नवरात्री खतम होती हा सेटअप उठून देऊळघराच्या साईडला जातो दिवाळीमध्ये. गाइज इन माय न्यू ब्लॉग. सो गाइज आजचा ब्लॉग मी स्टार्ट करतो आहे. आपण सध्या आहोत जालन्याच्या दुर्गा माता परिसरामध्ये. त्या ठिकाणी तुम्ही पाठीमागे बघू शकता की जे नवरात्रीची जी जत्रा आहे ती भरायला सुरू झालेली आहे. ते बघायला या ठिकाणी मी आलेलो आहे. सो बघूया कशा प्रकारे काय काय गोष्टी बनवल्या आहेत बसवल्या आहेत या ठिकाणी. तोच एक आमच्याकडे कशा प्रकारे जत्रा बसते. आता तर सध्या सकाळ आहे त्याच्यामुळे एक नॉर्मल व्हिडिओ बनवायला पण जेव्हा रात्र होती तेव्हा इथलचा नजारा खूप वेगळाच असतो. तोच नजारा तुम्हाला आता पुढून जे 10 दिवस आहे नवरात्रीचे, तर हे जे 9 दिवस आहे नवरात्रीचे 9-10 दिवस आहे, तुम्हाला याच्यामध्ये पूर्ण आमची कशा प्रकारे गोष्टी करतात आमच्या जालन्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहेत. सो गाईज चॅनलला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग मी स्टार्ट करते. सो स्टे ट्यून. गाईज आपण आलो दुर्गा माता परिसरामध्ये. या ठिकाणी तुम्ही बघू शकता हे खेळण्याचे स्टॉल वगैरे आहेत किंवा जे झोके वगैरे आहे ते लावायची सुरुवात यावेळी सुरू झालेली आहे. तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे या ठिकाणी सीन असतात. हे अशा प्रकारे क्रेनद्वारे हे सर्व झोके बसवले जातात. ज्या नवरात्रोत्सवामध्ये जे पाळणे आहेत ते नेहमीचेच पाळणे दिसायला लागले, पण या ठिकाणी एक नवीन गोष्ट दिसलेली आहे. बघा, ही फर्स्ट टाईम बघतोय मी. हा नवीनच धोका बघतो यावर्षी मी. आणि या ठिकाणी आपली ती ट्रेन वगैरे. सो आपण पुढे जाऊया. आणि या ठिकाणी राजपाळणा. किती 11 पाळणे बसलेले आहे इथे एवढे. या ठिकाणी पण धोके आहेत. या साईडला पाटा आहे आणि पाठीमागे राहिले देवीचं मंदिर. आणि या ठिकाणी फूड स्टॉल वगैरे लागतात या साईडला. आणि ती आहे तिकडून एंट्रन्स. त्या साईडला एंट्रन्स आहे. हा जो ओव्हरऑल सेटअप आहे हा जवळपास 10 दिवसासाठी असतो. 10 दिवसासाठी हा सगळा सेटअप वगैरे राहतो. आणि ज्यावेळेस नवरात्री खतम होती हा सेटअप उठून देऊळघराच्या साईडला जातो दिवाळीमध्ये. जे जालन्यापासून 25 किलोमीटरवरच एक गाव आहे देऊळघराच्या, त्या ठिकाणी हा सगळा सेटअप जातो दिवाळीमध्ये. आणि 9 दिवस या एरियामध्ये फुल धूम राहते. आमच्या जालन्याचे JH कॉलेज रोड हे भरपूर व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल. आणि या रूटवर लागतात सगळ्या जत्राचे स्टॉल्स. हे सगळे या ठिकाणी स्टॉल्स लागेल आहेत. पूर्ण लाईन स्टॉलने भरून जाते. सो गाईज अशा प्रकारे इथे स्टॉल लागायला सुरुवात झालेली आहे. सो गाईज आपण सध्या आलो आमच्या दुर्गा माता यांच्या स्टेजजवळ, जिथे माता बसली त्या ठिकाणी आलो. आणि हा असा काही स्टेज आहे. हे असं काही डेकोरेशन आहे. आता सध्या अर्धवट आहे. इथे पण लाईटिंग लागेल अशी. सो गाईज तुम्ही पाठीमागे बघू शकता दुर्गा मातेचं इथे आगमन झालेलं आहे. आता सध्या फक्त 1 ते 2च मूर्त्या आलेल्या आहेत. जशी संध्याकाळ होईल या ठिकाणी अजून दुर्गा माता येतील.
गाईज आपण सध्या आमच्या जालन्याच्या मोंड्या साईडमध्ये या ठिकाणी आलेली आहे आमची दुर्गा माता आलेली आहे, त्यासाठी इथे मी आलेलो आहे. सो तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे इथे सीन आहे. या गाडीमध्ये आता आमची दुर्गा माता न्यायची आहे. झाकण लावते बोललं गाडी बोलतो. दुर्गा माता की जय। जय माता दी। घुमाओ ए ऊपर देखो बल्ली वर दिया बस पीछे कृष्णा तुम भैया या ठिकाणी दुर्गा मातेचं आगमन झालेलं आहे.
सो गाईज याप्रमाणे ही दुर्गा माता आमची जी प्रस्थापित झालेली आहे एकदम छान पद्धतीने. पाठीमागची तुम्ही दुर्गा माता बघितली होती, 2 दुर्गा माता आपण ज्या ज्या गाडीमध्ये बसलो होती त्या 2 दुर्गा माता. आता जी दुर्गा माता आहे ती आहे आता पाठीमागच्या साईड म्हणजे पाठीमागच्या गल्लीमध्ये याच्या पाठीमागे आहे. अशा 4-5 गल्ली आहे तर ही एक फर्स्ट गल्ली, याच्या पाठीमागे सेकंड गल्ली. सो त्या सेकंड गल्लीमध्ये आता ती दुर्गा माता प्रस्थापित होणार आहे आणि आपण ही इथे प्रस्थापित केली. पाठीमागच्या गल्लीमध्ये बहुतेक प्रस्थापित होते दुर्गा माता. या ठिकाणी बहुतेक लाईट केली जातात, त्याची फिटिंग चालू आहे. जेव्हा पूर्ण लाईट येईल तेव्हा साज एकदम भारी दिसेल. आता आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. सो आजच्या ब्लॉगला एक मी स्टॉप करते. सो व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. भेटू आपण आपल्या अशाच आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर. बाय बाय.